स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करत भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती। 23 जुलै 1856 रोजी बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी इथे जन्म झाला। भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे ते पहिले नेते म्हणून ओळखले जातात। सार्वजनिक उत्सवातून सामाजिक एकात्मतेची जाणीव करून देत पत्रकार आणि समाजसेवक अशा विविध भूमिकांमधून लोकमान्य टिळकांनी आपला ठसा उमटवला। भाषावार राज्यांची रचना करण्याचा विचार मांडणारे ते पहिले नेते होते। होम रूल आंदोलन, स्वदेशी आणि स्वराज्य यावर लोकमान्य टिळकांचा भर होता। महात्मा गांधी यांनी त्यांना आधुनिक भारताचे निर्माते म्हणून गौरवलं होतं। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिवादन केलं आहे। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातलं उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या लोकमान्य टिळकांनी जनतेमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत केली आहे। लोकांच्या सेवेमध्ये स्वतःला समर्पित करण्यासाठी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली असं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। आपली संस्कृती लोकप्रिय करण्यासाठी आणि लोकांमध्ये बंधुभाव वाढवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न देखील तितकेच प्रेरणादायी होते। त्यांच्या लिखाणामुळे लोकांमध्ये आत्मविश्वास आणि स्वाभिमानाची भावना वाढीला लागली असं पंतप्रधान म्हणाले। महान